नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. आज ना फोटोशॉप ना कोरोडा तर घेऊन आला तुमच्यासाठी जबरदस्त कॅनव्हा डिझायनिंग ट्युटोरियल. काय? कॅनव्हा डिझायनिंग ट्युटोरियल. माझे काही मित्र आहेत ज्यांना कॅनव्हामध्ये कशाप्रकारे डिझाईन क्रिएट करायची ते माहीत नाही. तर म्हणून हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत नक्की बघा. खरंच तुम्ही 100% गॅरंटीसह कॅनव्हामध्ये कशाप्रकारे डिझाईन करायचे ते शिकून जाणार. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर मित्रांनो, डिझाईन तयार करण्यासाठी अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल, तर ही डिझाईन तुम्ही लॅपटॉपमध्ये पण डिझाईन करू शकता किंवा मोबाईलमध्ये पण डिझाईन करू शकता. म्हणजेच कॅनव्हा तुम्हाला मोबाईलमध्ये पण यूज करता येते आणि लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये पण यूज करता येते. त्याकरिता मी जे स्टेप सांगेल ते सेम स्टेप फॉलो करायच्या मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये पण. तर सर्वात अगोदर काय करायचं, तुमचं मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याचं इंटरनेट कनेक्शन ऑन करायचं. कारण हे जी डिझाईन आहे आपण कॅनव्हाच्या वेबसाईटच्या थ्रू डिझाईन करणार आहे. तर सर्वात अगोदर तुमच्या लॅपटॉप मोबाईलमधील सिक्युअर ब्राउझर ओपन करायचं. इथे मी काय केलं, क्रोम ब्राउझर ओपन केला. त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे कॅनव्हा. अशा प्रकारे कॅनव्हा सर्च करायचं आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे. आता मी काय केलं आहे, अगोदरच या कॅनव्हाला बुकमार्क केला आहे. आता बुकमार्क केलं म्हणजे मी डायरेक्टली त्यावरती अशा प्रकारे काही बुकमार्क केले. त्या बुकांवरती क्लिक करून मी डायरेक्टली काय करू शकतो, कॅनव्हा वेबसाईट ॲक्सेस करू शकतो. पण जेव्हा तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला अगोदर वेबसाईट येतील. त्यामधली कॅनव्हाच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आणि ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुम्हाला कॅनव्हाचा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला हा जो बार दिसत आहे, लेफ्ट साईडचा बार, यामधला जो सर्वात पहिला ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. क्रिएट या ऑप्शनवरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर क्रिएट अ डिझाईन यामध्ये तुम्हाला खाली ऑप्शन दिसते कस्टम साईज. या कस्टम साईजवरती क्लिक करायचं, कारण आपल्याला कस्टम साईजमध्ये डिझाईन करायचे. आता कस्टम साईजमध्ये जे युनिट आहे ते युनिट इंचेस घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगोदर जे युनिट आहे ते इंचेस घ्यायचं. याची जी विड्थ आहे ते इथे 4 टाकायची आणि जी हाईट आहे इथे 5 घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला युनिट इंचेस घ्यायचं आहे. याची जी विड्थ आहे ती 4 घ्यायची आहे, हाईट याची 5 घ्यायची आहे आणि क्रिएट न्यू डिझाईन या ऑप्शनवरती, या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो काय होईल, तुमच्यासमोर एक पेज क्रिएट झालेलं दिसेल. आता तुमचं जर इंटरनेट कनेक्शन चांगलं असलं तर लवकर लोडिंग होईल, नाहीतर थोडं तुम्हाला वेट करावं लागेल. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करायचं आहे. म्हणजे आता बॅकग्राऊंड इम्पोर्ट करण्यासाठी आपण एक्सटर्नली, तुम्हाला मी मटेरियल वगैरे देणार नाही, यामध्येच कॅनव्हामध्येच तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे मिळून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, समजा आता याला म्हणू आपण टूलबार. हा जो तुम्हाला लेफ्ट साईडचा बार दिसत आहे याला आपण टूलबार म्हणू, कारण यामधलेच आपल्याला एलिमेंट यूज करायचे आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला ऑप्शन दिसते यामध्ये एलिमेंट, जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे, या एलिमेंट यावरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे ब्लॅक बॅकग्राऊंड. काय सर्च करायचं आहे, ब्लॅक बॅकग्राऊंड. अशा प्रकारे काय करायचं, ब्लॅक बॅकग्राऊंड सर्च करायचं आणि ग्राफिक्सवरती CL ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यामधला जो फ्रीमध्ये तुम्हाला, आता जी तुम्हाला इथे अशा प्रकारे जो किंगचा दिसत आहे आयकॉन, यावरती म्हणजे आपल्याला प्रीमियम यूज करायचं नाही. आणि कॅनव्हा मी पण प्रीमियम यूज करत नाही, त्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये मिळते मटेरियल ते आपल्याला यूज करायचं आहे. यामधला जो फ्रीमध्ये आहे तो यूज करायचा, यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला तो पेजवरती ॲड झालेला दिसेल. आता याला या पेजवरती सेट करण्यासाठी यावरती राईट क्लिक करायचं आणि सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्याला काय करता येते, या बॅकग्राऊंडला आपण या पेजवरती सेट करलं. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टला प्रॉपरली अरेंजमेंट करायचं आहे. टेक्स्टला अरेंजमेंट करण्यासाठी अगोदर काय करायचं आहे, आता समजा जर तुम्ही हे डिझाईन कोणत्या क्लायंटसाठी करत असेल तर अगोदर आपल्याला लोगो घ्यायचा आहे. सर्वात टॉपमध्ये काय केलं, या डिझाईनमध्ये आपण लोगो ॲड केलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ही डिझाईन, ग्राफिक डिझाईन शिकत असाल तर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे एक सॅम्पल म्हणून मी जसं सांगत आहे ते सेम स्टेप फॉलो करायची. म्हणजे आपण एक सॅम्पल लोगो इथे क्रिएट करणार आहे. तर त्याकरिता काय करायचं, परत एलिमेंटवरती क्लिक करायचं आणि एलिमेंटवरती क्लिक केल्यानंतर हे जे ब्लॅक बॅकग्राऊंड आहे याला कट करून टाकायचं आणि त्यानंतर इथे शेपवरती क्लिक करायचं. शेपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अशा प्रकारे पॉलिगॉन्समध्ये अशा प्रकारे एक शेप मिळून जाईल. यावरती क्लिक करायचं आणि याला काय करायचं, आपल्याला एक येलो कलरचा कलर द्यायचा आहे, येलो कलर द्यायचा आहे. तर याला सिलेक्ट करायचं आणि ते ऑप्शन दिसते कलर, या कलरवरती यायचं आणि इथून तुम्हाला डिफॉल्ट सॉलिड कलर यामध्ये येलो कलर मिळून जाईल. किंवा तुम्ही शेप कलर यावरती क्लिक करायचं, ॲड अ न्यू कलर यावरती क्लिक करून आपण जो तुम्हाला कलर पाहिजे तो कलर अशा प्रकारे इथून पिक करून घ्यायचा आणि त्यानंतर याची काय करू, आपण अशा प्रकारे साईज लहान करू. आता हा जो मी तुम्हाला अगोदरच सांगितला आहे, की हा सॅम्पल म्हणून इथे आपण लोगो वगैरे काय करत आहे, क्रिएट करत आहे. आता या पेजला आपल्याला झूम करण्यासाठी कंट्रोल आणि स्क्रोलअप करायचं, म्हणजे माऊसचं स्क्रोलअप करायचं. अशा प्रकारे आपण पेजला झूम करू शकतो. त्यानंतर याला करू, अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट करू.
आता कोणती डिझाईन तयार करत असताना काय करायचं, एवढी जी डिझाईनमधले जे कॉर्नर आहेत म्हणजे मार्जिन ठेवायची. डायरेक्टली याला अशा प्रकारे टेकवायचं आणि थोडी काय करायची, अशा प्रकारे स्पेसिंग वगैरे ठेवायची, मार्जिन ठेवायची. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे टेक्स्ट स्टार्ट करायचं आहे. टेक्स्ट स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे तुम्हाला दिसते टेक्स्ट ऑप्शन, यावरती क्लिक करायचं आहे आणि ते ॲड अ सब हेडिंग यावरती क्लिक करून अशा प्रकारे डायरेक्टली आपण सब हेडिंग म्हणजे टेक्स्ट आपण यूज करू शकतो. आता तुम्हाला माहीत असेल कॅनवामध्ये आपण डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करून इझिली डिझाईन तयार करू शकतो. तर आता काय करायचं, आपल्याला टाईप करायचा आहे एच. आता यश नावाने मी इथे एक लोगो क्रिएट करत आहे. अशा प्रकारे आपण यश टाईप केला आणि त्यानंतर याची जर फंट साईज कमी करायची असेल तर अशा प्रकारे आपण फंट साईज कमी करू शकतो. आणि त्यानंतर याला जर तुम्हाला अलाइन करायचं असेल या शेपसोबत बरोबर, तर याकरिता कोणती शॉर्टकट की नाही, फक्त तुम्हाला प्रॉपरली असं मूव्ह करायचं आहे. जेव्हा तुम्ही मूव्ह करता तर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली अशा प्रकारे अलाइन करताना ते लाईन्स दिसतील, तर ते अलाइन होऊन जाईल. तर त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. त्याकरिता या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि जो आपल्याला इथे ए नावाचा ऑप्शन दिसते म्हणजे टेक्स्ट कलर, यावरती क्लिक करायचं आणि त्याला काय करायचं, ब्लॅक कलर देऊन द्यायचा. इथे तुम्हाला सॉलिड कलरमध्ये मिळून जाईल किंवा इथे ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅक कलर देऊन द्यायचा. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला यामधला जो फिट शेप हे टेक्स्ट आपल्याला आता हे टाईप करायचं आहे. परत मी काय करतो, टेक्स्टवरती क्लिक केलं, ॲड अ सबमिटिंग यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला कॅपिटलमध्ये फिट शेप अशा प्रकारे सर्च करायचा. जर अगोदरच क्लायंटसाठी तुम्ही डिझाईन तयार करत असाल तर त्याचा लोगो अगोदर घेऊन घ्यायचा आणि तोच लोगो इथे यूज करायचा. आता याचे काय करतो, अशा प्रकारे तुम्ही हँडलच्या सहाय्याने साईज कमी करू शकता, वाढवू शकता किंवा इथे तुम्हाला ऑप्शन दिसते फंट साईज, त्याचा पण यूज करू शकता. आता यामध्ये तुम्ही कोणताही फंड यूज करू शकता, पण मी तुम्हाला सांगेल की कोणत्याही डिझाईनमध्ये 2च फंड यूज करू शकतो, यूज करायचे. त्यामुळे तुमची डिझाईन चांगली दिसेल आणि प्रोफेशनल दिसेल. यामध्ये आपण एक फंड यूज केला आहे, तो आहे कॅनवा सॅन्स सेरिफ. किंवा तुम्ही यामध्ये इंटर हा पण फंड यूज करू शकता. इंटर हा पण फंड चांगला आहे. अशा प्रकारे काय केलं, मी हा इंटर दिला आणि टेक्स्टला पण काय करू, आपण इंटर हा फंड देऊ. त्याकरिता या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला हा फंडचा जो बॉक्स आहे तो ओपन होईल आणि त्यामध्ये काय करायचं, इथे सर्चमध्ये इंटर सर्च करायचं, यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्ही डायरेक्टली म्हणजेच क्रोम ब्राउझरवरती ओपन करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तो इन्स्टॉल केल्यानंतर यामध्ये आलेले दिसेल. आता याला आपण इंटर देऊन देऊ आणि अशा प्रकारे याला ॲडजस्ट करू. थोडी काय करतो, आणखी मी याची साईज कमी जास्त करून घेतो. फक्त याला काय करायचं, प्रॉपरली अरेंजमेंट करून घ्यायचं याच्या सेंटरमध्ये. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला या डिझाईनमध्ये काय करायचं आहे, अशा प्रकारे शेप युअर बॉडी हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. परत मी काय केलं, टेक्स्टवरती क्लिक केलं आणि ॲड अ सबमिटिंग या टेक्स्टवरती आता क्लिक करतो. त्यानंतर किंवा यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करता तर काही असं म्हणा की टेक्स्टची तुम्हाला टेम्पलेट मिळून जातील. तुम्हाला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. यावरती तुम्ही क्लिक केलं ते डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. त्यावरती तुम्हाला इफेक्ट वगैरे मिळून जातील. यावरती डायरेक्टली तुम्हाला इफेक्ट दिसतात. याला मी डिलीट करतो. तर तुम्हाला एक दाखवून देतो. अशा प्रकारे समजा प्ले घेतला तर यामध्ये तुम्हाला कलर वगैरे फिल करून दिसते आणि शॅडो वगैरे ऑटोमॅटिकली म्हणजे प्रत्येक टेक्स्ट एक वेगवेगळा आहे. त्यामध्ये तुम्हाला जो सुटेबल राहील, चांगला वाटेल तो तुम्ही यूज करू शकता. आता इथे काय करत आहे आपण, कस्टम म्हणजे मी स्वतः काहीतरी यावरती इफेक्ट देणार आहे, फंड देणार आहे, म्हणून आपण यामधले जे आहेत ते यूज करणार नाही. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, टाईप करायचं आहे शेप युअर. अशा प्रकारे कॅपिटलमध्ये शेप युअर टाईप करायचं आणि त्यानंतर कंट्रोल ए करायचं आणि ते फंटमध्ये याला काय करायचं, आता अँटॉन हा फंट देऊन द्यायचा. अँटॉन एक पॉप्युलर आणि चांगला फंट आहे बोल्डमध्ये, तो तुम्ही यूज करू शकता. आणि त्याला काय करायचं, अशा प्रकारे इथे अलाइन करायचं. हे लक्षात ठेवायचं की तुमची जी अलाइनमेंट आहे, म्हणजे जर तुम्ही इथे सुरुवात केली असेल लोगोपासून तर एकाच प्रॉपर लेफ्टमध्ये पूर्ण टेक्स्ट अलाइन झालं पाहिजे एका लाईनमध्ये. जर तुम्ही अशा प्रकारे याला अलाइन करा तर ते चांगलं दिसणार नाही, म्हणजे प्रोफेशनल दिसणार नाही. म्हणून काय करायची, प्रॉपर अरेंजमेंट जी अलाइनमेंट आहे ते प्रॉपर घेऊन घ्यायची. त्यानंतर याची काय करू, आपण हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे साईज वाढू आणि यामध्ये व्हाईटच कलर होऊ द्यायचा. आता काय करायचं, याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं किंवा इथे ऑप्शन दिसते डुप्लिकेट, यावरती क्लिक करून अशा प्रकारे डुप्लिकेट करून घ्यायचं. त्यानंतर याला पण अशा प्रकारे अलाइन करायचं आणि डबल टॅप करायचं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॉडी हे टेक्स्ट टाईप करायचं आहे आणि त्यानंतर याची काय करायची, फॉन्टची साईज आहे फक्त थोडी अशी याच्यापेक्षा वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता एक कलर फिल करायचा आहे. या डिझाईनमध्ये दिसत असेल तुम्हाला, अशा प्रकारे आपण येलो, डार्क येलो कलर फिल केला आहे. त्याकरिता परत मी टेक्स्ट कलरवरती क्लिक केलं आणि यावरती क्लिक करून अशा प्रकारे काय करायचं, येलोवरती क्लिक करायचं आणि येलोमधला काय करायचा, थोडासा डार्क वगैरे इथून थोडा काय करता, स्पेक्ट्रम वगैरे थोडा मूव्ह करून जो कलर आहे तो कलर प्रॉपरली तुमच्या डिझाईनमध्ये ॲड करायचा. त्यानंतर स्पेसिंग वगैरे प्रॉपर मेंटेन करायची. अशा प्रकारे स्पेसिंग घ्यायची नाही, बरोबर त्यामधली जी स्पेसिंग आहे ती मेंटेन करायची आणि अलाइनमेंट पण प्रॉपर. म्हणजे आपण काय केलं, यामध्ये पूर्ण लेफ्ट लेफ्ट अलाइनमेंट यूज केली आहे, तर पूर्ण काय करायचं, टेक्स्ट लेफ्टमध्ये अलाइनमेंट करायचं. जर तुम्ही सेंटर अलाइनमेंट घेतली असेल तर सेंटरमध्ये घ्यायचं आणि जर तुम्ही इकडे राईट घेतली असेल तर राईटच अलाइनमेंट घ्यायची.
तर त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला लाईन घ्यायची आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी परत एलिमेंटवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसते लाईन्स किंवा तुम्ही लाईन्सवरती सर्च करून पण इथे लाईन्स तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. आता यामधले करू आपण एक अशा प्रकारे लाईन घेऊ आणि लाईन घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला या लाईनची जी आउटलाईन आहे म्हणजे याची जी व्रीथ आहे ते कमी करायची आहे. व्रीथ कमी करण्यासाठी या ऑप्शनवरती यायचं स्ट्रोक्स आणि यातून अशा प्रकारे इथून काय करायची थोडी याची कमी करून टाकायची. अशा प्रकारे मी 2 घेतली. त्यानंतर याला करायचं अशा प्रकारे या जो तुम्हाला पॉईंट दिसत आहे याच्या सहाऱ्याने आपण याला मूव्ह करू शकतो. अशा प्रकारे याला प्रॉपरली लेफ्टमध्ये अलाइनमेंट करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे कलर फिल करायचा आहे. कलर फिल करण्यासाठी याला सिलेक्ट राहू द्यायचं. त्यानंतर इथे तुम्हाला कलरचं ऑप्शन मिळते स्ट्रोक कलर यावरती क्लिक करायचं आणि हा जो येलो कलर आहे तोच कलर यामध्ये काय करायचा फिल करायचा. अशा प्रकारे फिल करायचं आणि याची जी साईज आहे ती अशा प्रकारे आपण इथे कमी जास्त करू शकतो आणि प्रॉपर याची साईज घेऊन घ्यायची. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं यामध्ये आपल्याला अशा प्रकारे असं म्हणा की हे बटनच आहे आपल्याला बटन क्रिएट करायचं आहे. त्याकरिता परत मी काय केलं इथे एलिमेंटवरती क्लिक केलं आणि शेप्समध्ये किंवा शेप्समध्ये आता याला काय करतो मी अशा प्रकारे एलिमेंटवरती क्लिक केलं आणि शेप्सवरती क्लिक करून परत काय करायचं तो रेक्टँगल आहे तो रेक्टँगल इथे यावरती क्लिक करून अशा प्रकारे रेक्टँगल घेऊन घ्यायचा. त्यानंतर कलरमध्ये अगोदर काय करायचं याला कलर देऊन द्यायचा अशा प्रकारे कलर देऊन द्यायचा आणि त्यानंतर किंवा तुम्ही यामध्ये येलो कलर अशा प्रकारे हा पण देऊ शकता. तो डार्क असेल तर आणि त्याची अशा प्रकारे आपण याची साईज वगैरे कमी करून घ्यायची. त्यानंतर याचे जे कॉर्नर आहे ते राऊंड करण्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिसते. या ऑप्शनवरती कॉर्नर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे काय करू शकतो कॉर्नर राउंडिंग या ऑप्शनवरती क्लिक करून आपण अशा प्रकारे त्याचे कॉर्नर राऊंड करू शकतो आणि त्यानंतर इथून हँडलच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याची साईज वगैरे कमी करून घ्यायची. जर तुम्हाला राउंड करायचं असेल तर तुम्ही राउंड करू शकता. जर राउंड करायचं नसेल तर परत त्यावरती क्लिक करून काय करायचं आहे कॉर्नर राउंड अशा प्रकारे कमी करून टाकायचं आणि याला पण प्रॉपर अरेंजमेंट करून घ्यायची. त्यानंतर परत टेक्स्टवरती क्लिक केलं मी आणि त्यानंतर इथे ॲड अ सब हेडिंग जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता 3 हेडिंगवरती तेव्हाच तुम्हाला टेक्स्ट टूल इथे यूज करता येते. तर अशा प्रकारे इथे ॲड अ सब हेडिंगवरती क्लिक केलं आपण आणि इथे हेडिंग ॲड केलं. त्यानंतर यामध्ये काय करायचं आपल्याला कॅपिटलमध्ये लिहायचं आहे जॉइन नाऊ. यामध्ये जॉइन नाऊच आहे ना? येस जॉइन नाऊच टाईप करायचं आहे आणि याची अशा प्रकारे साईज कमी करायची आहे आणि याला करायचं इथे टेक्स्टचा कलर आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. अशा प्रकारे ब्लॅक कलर देऊन द्यायचं. अशा प्रकारे ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्यानंतर याला पण काय करायचं आहे इंटर हा फॉन्ट द्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की दोनच डिझाईनमध्ये फॉन्ट यूज करायचे. त्यामुळे आपण याला करू अशा प्रकारे इंटरमध्ये तुम्ही याला काय करू शकता यावरती क्लिक करायचा. हा जो कॉर्नरमध्ये हा जो सिम्बॉल दिसत आहे यावरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्ही अशा प्रकारे याला बोल्ड सेमी बोल्ड फॉन्ट वेट देऊ शकता. अशा प्रकारे आपण काय केलं इथे बटन तयार केलं जॉइन नाऊचं. आता आपल्याला करायचा पॉईंट घ्यायचे अशा प्रकारे बुलेट आपल्याला क्रिएट करायचे आहे. क्रिएट करण्यासाठी परत एलिमेंटवरती क्लिक करायचं शेप्समध्ये यायचं अशा प्रकारे शेप्समध्ये यायचं आणि इथे बेसिक शेपमध्ये जो तुम्हाला सर्कल दिसेल तो सर्कल काय करायचा ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर यामध्ये काय करायचं परत येलो कलर फिल करायचा. येलो कलर फिल केल्यानंतर अशा प्रकारे त्याची साईज कमी करायची म्हणजे एक बुलेट बनून जाईल आणि त्यानंतर यातून या ऑप्शनचा यूज करून अशा प्रकारे या काय करायचं याला प्रॉपरली ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. त्यानंतर या डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला अशा प्रकारे काय करायचं परत खाली प्रॉपर स्पेसिंग देऊ एका लाईनमध्ये अलाइन करून घ्यायचा. परत डुप्लिकेट करायचं आणि परत डुप्लिकेट अशा प्रकारे तुम्ही ते एका लाईनमध्ये अलाइन होतील. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं टेक्स्ट टाईप करायचं. अशा प्रकारे टेक्स्ट घ्यायचं आहे बॉडी बिल्डिंग, डाएट प्लॅन, वेट लॉस आणि पर्सनल ट्रेनिंग. तर आता परत आपण टेक्स्ट टूलवरती क्लिक करू ॲड अ सब हेडिंग घेऊ. जर तुम्ही ॲड अ हेडिंग घेतलं तर काय होईल फक्त जे हेडिंग आहे त्याचा फंट वगैरे मोठा येईल. म्हणून आपण काय करू ते ॲड अ सब हेडिंग या ऑप्शनवरती म्हणजे फंट या टूलवरती क्लिक करून आपण टेक्स्ट ॲड करू. तर यामध्ये सर्वात पहिलं आहे बॉडी बिल्डिंग. अशा प्रकारे कॅपिटलमध्ये बॉडी बिल्डिंग अशा प्रकारे आपण सर्च करू. BUILDING अशा प्रकारे सर्च हे करायचं आहे तुम्हाला टाईप आणि त्यानंतर याला काय करायचं व्हाईट कलर होऊ द्यायचा आणि फंट जो आहे तो इंटरच देऊन द्यायचा. डिझाईनमध्ये 2च फंट यूज करायचे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि काय करायचं आहे बुलेटच्या सेंटरमध्ये प्रॉपरली याला अरेंज करायचं. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल ते रेड कलरची लाईन आलेली असेल. त्यानंतर याचा काय करायचा तो डुप्लिकेट करायचा. एक वेळा टेक्स्ट टूल घेतल्यानंतर परत याचा डुप्लिकेट करायचा. अशा प्रकारे याला अलाइन करायचं म्हणजे काय होईल याला जो फंट दिला आहे तोच फंट याला येईल आणि जी साईज दिली आहे ते साईज येईल. जो कलर दिला आहे तोच येईल आणि जो फंट वेट दिला आहे तोच येईल आणि जे आपण इफेक्ट दिले आहे ते सेम इफेक्ट यावरती डुप्लिकेटवरती आपल्याला अप्लाय झाले दिसतील. याला करू अजून आपण डुप्लिकेट करू आणि अशा प्रकारे याला डुप्लिकेट करू. त्यानंतर आता करायचं बाकीचं टेक्स्ट आहे डाएट प्लॅन याला पण आपण टाईप करू. फक्त अलाइनमेंट वगैरे आहे ते प्रॉपरली तुम्हाला घ्यायची आहे.
डाएट प्लॅन. अशा प्रकारे डाएट प्लॅन घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला करायचं अशा प्रकारे या बुलेटवरती अलाइन करून घ्यायचं आहे. आता अलाइन केल्यानंतर तिसरं टेक्स्ट आहे, याला काय करायचं आपल्याला वेट लॉस टाईप करायचं आहे. वेट लॉस अशा प्रकारे टाईप करायचं आणि त्यानंतर जर तुमचं बाय मिस्टेकली टेक्स्ट जर असं झालं असेल किंवा खाली गेलं असेल, तर हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे हे तुम्ही एका लाईनमध्ये आणू शकता. त्यानंतर बाकी अलाइनमेंट वगैरे प्रॉपरली करून घ्यायचं. एका लाईनमध्ये अशा प्रकारे अलाइन करून घ्यायचं. त्यानंतर चौथं टेक्स्ट आहे. ते चौथं टेक्स्ट काय आहे? पर्सनल ट्रेनिंग. आता पर्सनल ट्रेनिंग टाईप करायचं. अशा प्रकारे पर्सनल ट्रेनिंग टाईप करायचं आणि अलाइनमेंट वगैरे प्रॉपरली घेऊन घ्यायची. अशा प्रकारे अलाइनमेंट घेऊन घ्यायची. याची नंतर पण तुम्ही स्पेसिंग वगैरे जर कमी जास्त करायची आहे, ते तुम्ही नंतर करू शकता. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला अशा प्रकारे जे शेप आहे ते ड्रॉ करायचे आहे. शेप ड्रॉ करण्यासाठी आपण काय करू, इथे एलिमेंटवरती क्लिक करू आणि जो रेक्टँगल आहे बेसिक शेपमध्ये तो रेक्टँगल किंवा स्क्वेअर म्हणा, तो आपण इथे परत ॲड करू. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काय करायची, याची जी ब्रीथ आहे ते वाढवायची आहे आणि याची हाईट अशा प्रकारे काय करायची आहे, कमी करायची आहे. आणि यामध्ये येलो कलर फिल करायचा आहे. यामध्ये ऑलरेडी येलो कलर आहे. जर नसेल तर काय करायचं, यावरती क्लिक करायचं आणि येलो कलर फिल करायचा आहे. जे आपण डिझाईनमध्ये कलर यूज केला आहे ते तुम्हाला इथे कलर इन दिस डिझाईन यामध्ये मिळून जाते. याचे पण अशा प्रकारे काय करू, साईज कमी करू. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, याला रोटेट करायचं आहे. रोटेट करण्यासाठी याच पोझिशनच्याच बाजूने तुम्हाला मूव्ह टूल असं म्हणा की इथून आपल्याला मूव्ह करता येते आणि याच्याच बाजूने आपल्याला रोटेटचं ऑप्शन दिसते. आपण अशा प्रकारे याला काय करू शकतो, रोटेट करू शकतो. असं तुम्हाला रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. याचा डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर याला पण काय करायचं, अशा प्रकारे पोझिशन सेट करून घ्यायची आहे. प्रॉपरली तुम्हाला याची ॲडजस्टमेंट वगैरे करावी लागेल. आणि त्यानंतर तो दुसरा जो शेप आहे त्याला काय करायचं, आपल्याला कलर चेंज करायचा आहे. कलर चेंज करण्यासाठी परत यावरती क्लिक करायचं आणि थोडा जो परत मी कलरवरती क्लिक करतो आणि त्यानंतर अशा प्रकारे काय करायचं, थोडा फेंट ब्लॅक कलर त्यामध्ये अप्लाय करायचा आणि जी ट्रान्सपरन्सी थोडी अशा प्रकारे कमी करून घ्यायची. त्यानंतर याचाच काय करायचं, आता डुप्लिकेट करायचा. अशा प्रकारे डुप्लिकेट करतो मी आणि खाली काय करू आपण, याला ॲडजस्ट करू. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, याला ॲडजस्ट करायचं आहे. याचा पण काय करतो मी, डुप्लिकेट करतो. अशा प्रकारे डुप्लिकेट करतो आणि त्यानंतर याला आपण ॲडजस्ट करू. आता हा जेव्हा तुम्ही शेप जास्त साईजमध्ये घेता आणि जेव्हा हा पेजच्या बाहेर जातील तर याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण पेज आपलं फक्त तुम्हाला जो ब्लॅक कलर दिसत आहे एवढाच आहे आणि जो याच्या बाहेर जो शेप जाईल म्हणजे कोणता एलिमेंट जाईल तो तिथून डायरेक्टली कट होऊन जाईल. आणि जर तुम्हाला याला आणखी रोटेट करायचं असले तर रोटेटिंग हँडलने अशा प्रकारे आपण इथे ऑप्शनवरती क्लिक करून रोटेट करू शकतो. तो आता काय करायचं आपल्याला, जो बिल्डर आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल, हा जो बिल्डर आहे याला आपल्याला प्रॉपरली ॲडजस्टमेंट करायचं आहे. बाकी टेक्स्ट वगैरे आहे, जी शेप आहे ते आपण प्रॉपरली इथे ॲडजस्टमेंट केले. आता आपल्याला मेन जे फोकस आहे ते यावरती राहणार आहे. त्यामुळे आपल्याला याला ॲड करायचं आहे. ॲड करण्यासाठी परत काय करतो मी, ते कॅनवावरती जाणार आहे. कॅनवावरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोडवरती क्लिक केल्यानंतर अपलोड पहिले ऑप्शनवरती क्लिक करून आपण काय करू शकतो, डायरेक्ट तुम्हाला ते धिस पीसीमध्ये घेऊन जाईल आणि तिथून तुम्ही काय करू शकता, जो काही तुमचा PNG आहे तो तिथून अशा प्रकारे ओपनवरती क्लिक करून ओपन करू शकता. तो तुम्हाला इमेज या सेक्शनमध्ये आलेला दिसेल. जर तुम्ही इकडे व्हिडिओ सेक्शनमध्ये असाल किंवा ऑडिओमध्ये असाल तर इमेजवरती क्लिक करायचा, तो इमेजमध्ये इथे आलेला दिसेल. म्हणजेच इमेजमध्ये इमेज येईल, व्हिडिओमध्ये व्हिडिओ येईल आणि ऑडिओमध्ये इथे तुम्हाला ऑडिओ इम्पोर्ट करता येतो. आता यावरती क्लिक करायचं, अशा प्रकारे तो ॲड होईल. आता काय करू आपण, कंट्रोल आणि स्क्रोल डाऊन करू, म्हणजेच काय होईल, हे पेज आहे अशा प्रकारे थोडं झूम आउट होईल. त्यानंतर याला करायचं, हँडलच्या साहाय्याने अशा प्रकारे साईज वाढवायची आणि अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही या या पूर्णला सिलेक्ट करून याची साईज पण अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकता. याला काय करतो मी, परत सिलेक्ट करतो कारण खालचा बुलेट आहे आपण सिलेक्ट केला नाही. त्यामुळे अशा प्रकारे काय केलं, मी सिलेक्ट केलं आणि त्यानंतर हँडलच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे याची साईज वाढवली. वरती पण तुम्हाला साईज वगैरे वाढवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर साईज वाढवून घ्यायची. त्यानंतर याला पण काय करायचं, प्रॉपरली ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्यायचं. अलाइनमेंट वगैरे तुमची प्रॉपर असायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपला एक टेक्स्ट तर बाकीच आहे.
हे दिसे तुम्हाला कॉलर्स हे टेक्स्ट अगोदर आपण काय करू टाईप करून टाकू. यालाच काय करायचं डुप्लिकेट करून घ्यायचा. डुप्लिकेट केल्यानंतर अशा प्रकारे इथे फक्त याची हे करायची थोडी जी फॉन्ट साईज आहे अशा प्रकारे वाढवून घ्यायची. त्यानंतर याला पूर्ण सिलेक्ट करायचं आणि कॉल अस अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे ॲड करून घ्यायचा. आणि हे जर दुसऱ्या लाईनमध्ये आलं असेल तर इथून अशा प्रकारे आपण याला ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर यामध्ये काय केलं आहे आपण कॉलर्सला आपण वेगळा कलर दिला आहे म्हणजे येलो कलर दिलेला आहे. तर याला काय करायचं अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि इथून अशा प्रकारे तुम्ही कलर इन दिस डिझाईनमधून तो प्रॉपरली कलर तुम्ही देऊ शकता. तर त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण आपली डिझाईनमध्ये आपण प्रॉपरली याला सेटअप वगैरे केला आहे. या इमेजला आपण जो बॉडी बिल्डरचा पिन जे आहे त्याला पण आपण सेट केला आहे. त्यानंतर याच्यामागे आपल्याला कशाप्रकारे एक लाईट इफेक्ट द्यायचा आहे. लाईट इफेक्ट देण्याकरिता आपण परत एलिमेंटवरती क्लिक करू आणि इथे सर्च करू आपण इथे लाईट इफेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला काय सर्च करायचं आहे लाईट इफेक्ट. आणि त्यानंतर जो तुम्हाला फ्रीमध्ये लाईट इफेक्ट मिळेल तो लाईट इफेक्ट काय करायचा इथून यूज करायचा. सॉरी आपण शेफवरती परत एलिमेंटवरती क्लिक केलं आणि त्यानंतर इथे लाईट इफेक्ट सर्च करतो. अशा प्रकारे लाईट इफेक्ट सर्च करायचा आहे आणि त्यानंतर जो तुम्हाला फ्रीमध्ये इथे मटेरियलमध्ये लाईट इफेक्ट मिळून जाईल तो लाईट इफेक्ट काय करायचा यूज करायचा. आता यामधला एक मी लाईट इफेक्ट तर अशा प्रकारे हा जो मला लाईट इफेक्ट दिसते हा लाईट इफेक्ट इथे आपण इम्पोर्ट केला म्हणजे यूज केला. त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला या जो बिल्डर आहे या बिल्डरच्या आपल्याला बॅक साईडनं घ्यायचं आहे. बॅक साईडनं घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यावरती काय करायचं राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक करून लेअरवरती क्लिक करायचं आणि लेअरमधून याला सेंड टू बॅक अशा प्रकारे क्लिक करायचं आणि त्यानंतर प्रॉपरली तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट वगैरे करू शकता. याची हँडलच्या सहाय्याने अशा प्रकारे साईज वगैरे कमी करू शकता आणि त्यानंतर रोटेट वगैरे करून तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे आपण याला देऊ शकतो. यामुळे काय होईल तुमच्या डिझाईनमध्ये डेप्थ वाढेल आणि तुमची डिझाईन चांगली दिसेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक प्रोफेशनलमध्ये आणि कॅनव्हामध्ये पूर्ण डिझाईन क्रिएट केलेली आहे. आय होप तुम्हाला समजले असेल. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि डिझाईन तयार झाल्यानंतर आता डिझाईन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथे शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन दिसते यावरती क्लिक करून आपण म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे फाईल टाईपमध्ये JPG सर्च करायचं आहे. यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर JPG सर्च करायचं आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून काय वेळ ते तुमच्या सिस्टममध्ये डाउनलोड होऊन जाईल. आणि पुढची डिझाईन तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आणि कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये पाहिजे ते पण नक्की कळवा. तर चला भेटूया मग येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये.